मी सर्वप्रथम सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन समितीच्या व राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता आंदोलन सुरू केलं आणि आपल्या ओबीसी समाजाकरता केंद्र आणि राज्य सरकारने काय काय भूमिका घ्याव्यात याबद्दल सर्व शाखीय कुणबी समाजाच्या आणि आपल्या ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून मी या ठिकाणी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करतो। खरं तर या ठिकाणी जेव्हा हा प्रश्न आला की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाला मराठा समाजामधील लोकांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या, त्यावेळी जी मागणी झाली त्या मागणीवर महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज कुठल्याही व्यक्तीने कुणबी समाजाचं किंवा ओबीसीचं आरक्षण हिरावू नये याकरता एकत्रित लढा सुरू केला। खरं तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ओबीसी समाजाचं आरक्षण कुणीच काढू शकत नाही आणि कोणी काढून घेण्याची भूमिका ही ठेवू शकत नाही। पण जेव्हा ही अशी भूमिका आली तेव्हा सर्व शाखीय कुणबी समाजाने आणि ओबीसी महासंघाने या ठिकाणी आपला हक्क जाऊ नये याकरता आंदोलन सुरू केलं आणि यावर मग जी काही मागणी आली होती शेवटी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याकरता राज्यातले सर्व पक्ष, राज्यातल्या सर्व जनतेने, विधिमंडळाने आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाने एकमुखाने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का तर दिलं पाहिजे याकरता वेगळा प्रभागही केला पाहिजे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जे आरक्षण झालं होतं ते काही कारणाने सुप्रीम कोर्टामध्ये आता त्या बाबतीत न जाणं योग्य, पण ते सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलं। ते पुन्हा मराठा समाजाला कसं मिळेल याकरता सरकारने करावयाची कारवाई, सरकारने पुढे जाण्याकरता काय काय केलं पाहिजे याकरता सरकार करेल। पण ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही समाजाने ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागू नये। आधीच ओबीसी समाजामध्ये 353 18 पगड जातीचा समाज आहे आणि त्या दृष्टीनं 27% आरक्षण जे आहे ते आरक्षण याच लोकांना कमी पडतं, कारण 353 जातीचा ओबीसी समाज आहे आणि आता नवीन काही जाती यातून ऍड झालेल्या आहेत, बीजेपी आहे आणि त्यामुळं हा जो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी लावून धरला आहे। खरं तर मला तुमचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की जेव्हा हा प्रश्न आला, जेव्हा हे उपोषण सुरू झालं तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे उपोषण सुरू झालं। आज तर उपोषणाला आपले सलीलदादा देशमुखजी, मधुकर शेंडेजी, चंद्रकांत तिजारेजी, सुधाकर तायवाडेजी, कल्पनाताई मानकर, गणेश माळेकर, परमेश्वर राऊत, प्रवीण देहनकरजी, नाना झोडेजी आणि सर्व या ठिकाणी बसले। आपले बबनराव तायवाडेजी, पुरुषोत्तम शहाणेजी आपले या ठिकाणी आणि बाकी देखील या ठिकाणी अनेक लोक प्रतिनिधित्व करत आहेत, सर्वांचे नाव घेता येणार नाही। या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद सभापती लेकुरवाडेताई, आमचे कुणबी समाजाचे आणि नागपूर जिल्ह्याचे भाजपाचे नेते कुणबी समाजाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करतात, ओबीसीचं काम करतात। या ठिकाणी आपले सुधाकर कोडे जे आहेत, बंटी कुकडे जे आहेत आणि समोर सर्व टीम बसलेली आहे, परणे फुके जी आहेत। खरं तर काल माझ्याकडे कुणबी समाजाचं सर्व शिष्टमंडळ येऊन गेलं आणि खरं तर ह्या ज्या मागणी जे सुरू केली नागपूरवरनं आपण, हा जो या ठिकाणी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रात सुरुवात झाली आणि ही जी भूमिका ओबीसी आणि मराठा समाज एकामेकांसमोर आला
मराठा आणि ओबीसी समाज एकामेकासमोर येऊ नये, मराठा आणि कुणबी समाजात वाद निर्माण होऊ नये याकरता मग सरकारने जी सर्वपक्षीय बैठक घेतली ती फार महत्वाची होती. मंत्रिमंडळातले माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यातले सर्व वरिष्ठ अधिकारी, चीफ सेक्रेटरी पासून तर आपल्या एजी पर्यंत कायदे तज्ञ सर्व त्या बैठकीला होते आणि राज्यातल्या सर्वच पक्षाचे प्रतिनिधी त्या बैठकीला होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवजी, आम्ही सर्व त्यांच्या टीममधले प्रतिनिधी होते. तर मला त्या ठिकाणी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की त्या बैठकीमध्ये एकमुखाने महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी मागणी केली माननीय मुख्यमंत्री आणि सर्व सरकारला की महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं 0.01% आरक्षण कुणी काढता कामा नये. ते आरक्षण वेगळंच ठेवलं पाहिजे. त्या आरक्षणाला धक्काच लागू नये आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मात्र सरकारने काय कारवाई करायची ती केली पाहिजे. मला सर्व पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. ज्या बैठकीत ते बोलले होते म्हणजे वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरजीच्याही प्रतिनिधी त्या ठिकाणी होते. जे मागासवर्गीय योगेंद्र गव्हाणे साहेब त्या ठिकाणी हजर होते. ते मागासवर्गीय आंबेडकरी जनतेमधूनही हा आवाज आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण राहू नये. मराठा समाजातले अनेक त्या ठिकाणी संस्था आहेत त्यांनी म्हटलं की बाबा ओबीसीचं आरक्षण कमी करू नका. स्वतः महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये आमदार आणि मंत्रिमंडळातले मराठा मंत्री जेवढे त्यांनी म्हटलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. त्यामुळे बबनरावजी आणि या ठिकाणी लेकुराडताई आणि सुधाकर कोळीचे सर्वच आणि या ठिकाणी बसलेले सर्व उपोषण करते माननीय देवेंद्रजी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. येतील एखाद्या वेळी, मला वाटतं आज वेळ दिला असेल. पण मी एवढं सांगेन राज्याचा एक प्रमुख पक्षाचा अध्यक्ष म्हणून की ओबीसीचं एक 0.01% आरक्षण कमी होऊ द्यायचं नाही आहे. ते होणार नाही याची सरकार काळजी घेईल. मराठा समाजालाही वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. त्याकरता पूर्ण राज्य 13 कोटी जनता मराठा समाजाच्या मागे उभी आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. खरं तर या ठिकाणी बबनराव तायवाळेंची नेहमीच हे तर आंदोलनाचा सर्वशाखीय कुणबी समाजाने केलाय. कारण शेवटी काय झालं, प्रत्येक गोष्ट अशी आली मराठा समाजाला कुणबी, मराठा समाजात कुणबी, मराठा समाज कुणबी. त्यामुळे कुणबी समाजाच्या एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं की आमच्या कुणबी काय बरोबर येतोय. त्यामुळे कुणबी आल्यामुळे त्या ठिकाणी सर्व कुणबी समाजात एक मोठी संतापाची भावना तयार झाली. त्यामुळे सर्व शाखीय कुणबी समाजाने या ठिकाणी आंदोलन उभं केलं. हे अत्यंत महत्वाचं आहे. मी कुणबी समाजाच्या सर्व नेत्यांचं, सर्व पक्षीय नेत्यांचं हृदयापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण त्या ठिकाणी भूमिका घेतली. पण बबनराव तायवाळे साहेब नेहमीच महाराष्ट्रभर, देशभर या ठिकाणी ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता मोठे मोठे आंदोलन त्यांनी केले, मोठे मोठे शिबिर त्यांनी भरवले. आता तर तिरुपतीला मोठं शिबिर त्यांनी केलं, त्या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी व्यासपीठ तयार केलं आणि त्या व्यासपीठावर देशातले सर्वच, म्हणजे मी तर अभिनंदन करेल बबनराव तायवाळेजी आपलं सुद्धा आणि ओबीसी महासंघातही की बबनरावांनी देशातल्या ओबीसी समाजाची बोट तिरुपतीला बांधली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी हजर झाले. मी ओबीसी आपल्या महासंघाची त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ज्या आहेत, एकूण 9 मागण्या आहेत, काही नाही एकूण 12 मागण्या आहेत. केंद्र सरकार संबंधी आहे, राज्य सरकार संबंधी आहे, ओबीसीचे हॉस्टेल संबंधी आहे. मला वाटतं माननीय देवेंद्रजी येणार आहे तेव्हा बबनरावजी आपण सर्व आणि आपण तुम्ही सर्व उपोषण करते माननीय देवेंद्रजीशी बोललं तर या विषयावर बरं, कारण सरकार चालवताना सरकारमधल्या प्रतिनिधींनी बोललं चांगलं. कारण मराठा समाजाच्या आंदोलनाचं समारोप करण्याकरता माननीय एकनाथजी शिंदे गेले होते. त्यांनी मराठा समाज त्या ठिकाणी त्यांच्या मनातले ज्या काही भावना त्या त्यांनी सरकारमधून ऐकल्या. या ठिकाणी देवेंद्रजी येणार आहे, देवेंद्रजी आपल्या भावना ऐकतील. शेवटी सरकारमधून कुठल्या कोणी भावना ऐकायला आलं पाहिजे आणि निर्णय झाले पाहिजे. भावना ऐकणे आणि निर्णय करणे. तर मला वाटतं ज्या नेतृत्वाने मला विश्वास आहे की देवेंद्रजीवर, कारण शेवटी देवेंद्रजी कुणा एका पक्षाकरता किंवा कुणा व्यक्तीकरता काम करत नाही. देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना अत्यंत महत्वाच्या ज्या 2-3 गोष्टी त्यांनी हात टाकला. मी त्या मंत्रिमंडळात होतो. खरं तर त्यांना त्या ठिकाणी जाण आहे की मराठा समाजाला त्यांनी 16% फक्त आरक्षण देताना या ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता विधिमंडळात कायदा पारित करून पुढे केलं. मराठा समाजाकरता सारथी नावाची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
मंडळ तयार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना मराठा समाजात दिल्या. पण ओबीसी समाजाकरता मला अभिमान या गोष्टीचा आहे की ओबीसी समाजाकरता जसं माननीय मोदीजींनी आपल्या मंडळ आयोगाप्रमाणे जे आपलं राष्ट्रीय ओबीसी आयोग होता त्या ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा नव्हता, जसं मोदीजींनी ज्या पद्धतीने पहिल्यांदा देशामध्ये ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचं काम केलं आणि राज्यामध्ये आता ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर सारखे एक माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि आज ओबीसी करता वेगळे निर्णय करण्याकरता आयोग तयार झालं. त्या आयोगाच्या माध्यमातून देशभर काम सुरू झालं. आज बघा उद्या 17 तारखेला मी सर्वांनाच विनंती करेल की एका पक्षाची योजना नाही आहे, ही केंद्र सरकारने सर्वच पक्षाकरता सनेची. आता उद्यापासून लेकरवाड्यात आहे, उद्यापासून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. जी विश्वकर्मा योजना येते आहे ती विश्वकर्मा योजना प्रत्येक मतदारसंघामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये 18 पगड जाती 12 गुंठेदार लोहार असेल त्या ठिकाणी सोन्याचं काम करणारा सोनार असेल या सर्व लोकांकरता विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाभ ठिकाणी तो काय 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 त्याच्यात असेल तर तुम्हाला उद्या कळेल. ते मोदीजी आता उद्या घोषणा करतील तेव्हा कळेल की त्या 18 पगड जातीकरता काय काय होणार आहे. पण माझी विनंती राहणार आहे की आज ओबीसी समाजाकरता विश्वकर्मा योजना ही त्या ठिकाणी येणार आहे. पण देवेंद्रजी जे महत्वाचं या राज्यातला आता पुढचं सरकार कुणाची येऊ, आजचं सरकार कुणाचं आहे, मागचं सरकार बदलत असतं, सरकार काही परमनंट नाही कुणाचं. पण या राज्याला ओबीसी मंत्री देण्याचं काम आणि ओबीसी मंत्रालय निर्माण करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं. आणि एक ओबीसी मंत्री मागे विजय वडेट्टीवार साहेब होते. शेवटी मंत्रालय तयार झालं नाही, मंत्रिमंडळाचं खातंच तयार झालं नाही, तर मंत्री म्हणून तुम्ही आम्ही कोणी त्या ठिकाणी राहू शकणार नाही. उद्या काँग्रेसच्या सरकारला मग ओबीसी मंत्री कोण, काँग्रेसचा कोणतरी होईल, भाजपचा कोणतरी होईल, शिवसेनेचा कोणी होईल. पण त्या खात्याला निर्माण करणे, त्या खात्याला संविधानिक दर्जा देणे, त्या खात्याचा मंत्री तयार करणे आणि त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्या खात्याला विशेष अनुदान देऊन सरकार कमी जास्त देत राहतं. पण त्या एकदा खातं निर्माण झालं, एकदा बजेट निर्माण झालं, बजेट हेड निर्माण झालं की मग त्या खात्याला पैसे मिळतात, त्या हेडला पैसे मिळत राहतात. कुठलं सरकार कमी देतं, कुठलं सरकार जास्त येतं, एवढाच फरक पडतो. पण ओबीसी मंत्रालय निर्माण झालं आणि आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीसारखी योजना तयार झाली, मंडळ तयार झालं. मला एवढंच सांगायचं आहे की आपलं हे व्यासपीठ ओबीसी समाजाला सरकारी न्याय दिला पाहिजे, केंद्र आणि राज्य सरकारने याकडे तयार केलेला आहे. मी एवढंच सांगेन, मी सुद्धा आपल्या माध्यमातून या पेंडॉलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजित पवारजी यांनाही आपलं निवेदन जे आहे आणि केंद्र सरकारमध्ये बबनराव मी माननीय प्रधानमंत्री मोदी यांना सुद्धा हे निवेदन आणि आपले हंसराज अहिर साहेब जे आहेत राष्ट्रीय आयोगाचे आपले अध्यक्ष आहेत त्यांना हे निवेदन नक्की पाठवेल. जवळ साहेब जिचकारजी, त्यामुळं आपण काही काळजी करू नका. माझा जो रोल आहे, मी पहिल्यांदा जेव्हा मला हे विचारलं, जेव्हा हे आंदोलन सुरू झालं जरांगे पाटील साहेबांचं, तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मला मीडियाने विचारलं तेव्हा मी पहिला वाक्य वापरलं की कोणत्याही समाजाला कोणत्याही समाजाच्यावर अतिक्रमण करता येणार नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंच पाहिजे, पण त्याचा ओबीसीचा 0.01% कमी होणार नाही याच्याकरता सरकारची काळजी घेतली पाहिजे. पहिल्या दिवशीपासून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे असतील, मी असेल, साऱ्याच नेत्यांनी हीच भूमिका घेतली आहे आणि सर्व पक्षीय लोकांनी भूमिका घेतली असल्यामुळे आणि व्यासपीठ काही कुठल्या पक्षाचं नाही आहे, सर्वपक्षीय व्यासपीठ आहे. त्यामुळं मागणी जी आहे ती सरकार निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. तिकडे एकनाथजी गेले होते जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणाला, आज मला वाटतं देवेंद्रजी येणार आहे. मी सर्वांना विनंती करेल, ती माझी विनंती आहे, बाकी निर्णय तुम्हाला करायचा आहे की देवेंद्रजीने जर आपल्या संपूर्ण मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला किंवा सरकार म्हणून जे काही बोलले तर मग आता आंदोलनाची भूमिका ही कशी करायची, ती पुढे वाढवायची की कमी करायची, हा निर्णय मात्र या आपल्या सर्वपक्षीय कुणबी सर्वशाखीय कुणबी ओबीसी संघाने आणि आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने करावा. जर आपल्याला सकारात्मक काही देवेंद्रजींनी त्या ठिकाणी जर सांगितलं असेल किंवा आपल्याला मत झालं असेल किंवा मत पटलं असेल तर मात्र ह्या आंदोलनाबद्दल योग्य निर्णय करावा. कारण शेवटी जर एखाद्या राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री एखाद्या पेंडॉलमध्ये जातात तेव्हा तिथले प्रश्न समजून न्याय देण्याची भूमिका करतात. जर तुमचं समाधान होईल तर मला वाटतं की मग या उपोषणाचा निर्णय आपण घ्यावा. पण मी राज्याचा अध्यक्ष म्हणून एवढंच सांगेल की भारतीय जनता पार्टीची भूमिका ही क्लिअर आहे. 0.01%ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा ओबीसी समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे
याकरता पूर्ण प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल आणि मराठा समाजाला सुद्धा वेगळ्या प्रवर्गामध्ये किंवा सरकार जो काही निर्णय घेईल मराठा समाजाला सुद्धा 100% त्यांचा हक्क मिळाला पाहिजे याकरता सुद्धा भाजपाची भूमिका ही क्लिअर राहील. याबद्दल आपल्या मनात कुणीही व्यासपीठ आणि खाली शंका डोक्यात ठेवू नका. मी पुन्हा एकदा या व्यासपीठाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद. साहेब कुणबी कृती समितीच्या वतीने 2 प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये एक विषय असा आहे की ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडलं गेलं त्यावेळी त्यांनी एक मागणी ठेवली होती की कुणब्यांना 31व्या दिवशी आम्ही सरसकट प्रमाणपत्र घेऊ. त्याबद्दल शासनाची भूमिका काय राहील? आणि दुसरा महत्वाचा विषय आहे की आपण बघतोय मग ते ओबीसीचं राजकीय आरक्षणात कचाट्यात आलेलं असावं किंवा इतर आरक्षणाबद्दल बोलत असावं तर जातीय जनगणना व्हावी अशी कुणबी कृती समितीची एक मागणी आहे. त्या मागणी संदर्भात आपलं, कारण आपण फक्त शासनाचे प्रतिनिधी नाहीत तर ओबीसीचे घटक आहात, त्यामुळे आपल्यावर आमचा सर्वांचा जास्त अधिकार आहे आणि त्यामुळे या संदर्भात शासनाची आणि आपली भूमिका काय राहील? शासनाची भूमिका तर देवेंद्रजी मांडतील कारण त्यांचा अधिकार आहे शासनाला. पक्ष म्हणून माझी भूमिका मी सांगितली आहे की ओबीसी समाजाच्या कुठल्याही 001% म्हणजे त्या सर्व झाला 001% आरक्षणाला धक्का लागणार नाही याकरता भारतीय जनता पार्टीचं पूर्ण समर्थन या व्यासपीठाला ओबीसी समाजाला राहील. कारण आमची भूमिका ही पहिल्यापासून आहे, आपली सर्वांची भूमिका राहायला पण जनगणनेचा. कारण सरकार म्हणून काही तुम्हाला ज्या सगळ्यात जास्त ज्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे सांगितल्या तर माननीय देवेंद्रजी या ठिकाणी तुम्ही त्यांना हा जर प्रश्न विचारला ते उत्तर देतील. कारण सरकार म्हणून त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्ष म्हणून अपेक्षित आहे. माझी भूमिका सांगितली मी 001% ओबीसी समाजाचा आरक्षणाला धक्का लागू नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. ती क्लिअर आहे. त्याला काही त्याकरता लागलं ते वाटलं ते पाठबळ भाजप आपल्या पाठीशी उभी करेल. जेवढे काही आपला पक्ष आहे तो पूर्ण पाठीशी उभा राहील, महाराष्ट्रावर उभा राहील याकरताही काही आमचं म्हणणं नाही. दुसरा महत्वाचा विषय आपण सांगितला जो देशाच्या सरकारला घटना दुरुस्ती करावी लागणार आहे ते बबनरावजी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मलाही माहिती आहे. कारण राज्य म्हणून त्या ठिकाणी नितीश कुमारजीने बिहारमध्ये केलं, राज्य सरकारने महाराष्ट्रात काय करायचं ते देवेंद्रजी आपल्याला सांगतील. पण देश म्हणून जे मला माहिती आहे राज्य म्हणून एखाद्या वेळी देवेंद्रजी आपल्याला सांगतील की ओबीसी समाजाच्या जनगणनेबद्दल काय करणार आहे किंवा त्यांची भूमिका काय आहे. पण केंद्र म्हणून जे काही मला थोडा अभ्यासात त्यांचं वाटतं जेव्हा बबनराव तायवाडे यांनी खूप वेळाची चर्चा केली की जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानामध्ये SC ST आणि अदर्स एवढंच त्या ठिकाणी जनगणना करा आणि त्या कायद्याला अजून काही दुरुस्ती त्या काळापासून झाली नाही. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जे मांडलं त्याला दुरुस्ती ना काँग्रेस सरकारने कधी 60 वर्षात केली ना भाजप सरकारने 9 वर्षात केली. त्यामुळे 2011 ची जनगणना असो की 2021 ला येणारी जनगणना असो संविधानाला दुरुस्ती करावी लागणार आहे. ती बहुमताने 3/4 बहुमताने करावी लागणार आहे. कारण संविधानामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय देशातली ओबीसी जनगणना ही करता येत नाही. मधल्या काळामध्ये मी जेव्हा एक सुप्रीम कोर्टात केस लढली आपली जिल्हा परिषदची होती त्याकडे प्रयत्न केले त्यावेळेस मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जे मला माहिती आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जनगणना नाही पण ओबीसीचा डेटा तयार करण्याचं काम त्या काळात करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच काळामध्ये 2013ला एक स्पष्ट पत्र मनमोहन सिंग सरकारने राज्याला पाठवलं. त्या पत्राची प्रत सरकारकडे आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं जरी आम्ही जनगणना म्हणजे डेटा तयार केला जनगणना नाही एक स्टॅटिस्टिकल डेटा तयार केला तर डेटा वापरू नका कारण महाराष्ट्रात 87 लाख लोक झाले आहेत. तसंही पत्र त्यांनी पाठवलं आणि त्यामुळं आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल. हे केंद्राशी बोलावं लागेल कारण संविधानात दुरुस्ती करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हेच म्हटलं आहे SC ST आणि बाकी सर्व मोजा बाकी ओबीसीचा वेगळं काही म्हणा पण संविधानात दुरुस्ती मात्र आपल्याला त्याचा फॉलोअप करावा लागेल. केंद्र सरकारचं फॉलोअप करावं लागेल. निश्चित भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी केंद्राला हे पत्र पाठवेल आणि त्याची प्रत तुम्हाला साहेब माझे 3 प्रश्न तुमच्याशी आहेत की सर्व शाखेत तुम्ही ओबीसी संघटनेच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो की जरांगे पाटलांसोबत आपण अंतिम सुलतानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांनी काय त्यांच्यासोबत मसुदा तयार केला तो मसुदा जनतेमध्ये आणि मीडियामध्ये आलेला नाही. त्या मसुद्याच्या बाबतीत आपण माहिती द्यावी. दुसरं असं आहे की या मंडपामध्ये
मंडपाच्या माध्यमातून सुद्धा कळू इच्छितो. चंद्रपूरमध्ये जो एक मुलगा अंशनाला बसलेला आहे, जरांगे पाटलांना आपण सुरुवातीच्या दिवसापासून त्याचा पाठिंबा देतो आणि त्यांच्याकडे मंडपाला भेट देतो आहे. एक युवा मुलगा बसलेला आहे, तो पण आरक्षणाची भूमिका मांडतोय. तर त्या मंडपाला भेट देण्याकरता राज्य सरकारचे प्रतिनिधी आपल्या माध्यमातून निरोप आपण देणार का आणि त्यांना पाठवणार का? तिसरा प्रश्न माझा असा होता की आपण मराठा सेवा समाजाला न्याय देताना त्यांना समितीत ऍड केलं, पण आमच्या कुणबी समाजाची समिती ही काम करत आहे, याच्यामध्ये प्रतिनिधी आपण ऍड करण्याची भूमिका आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल का? आणि चौथा माझा प्रश्न आहे की ओबीसी समाजावर सतत अन्याय होतो, तर आपण सर्व जातीय न्याय जनगणना झाली पाहिजे या भूमिकेला पुनश्च आंदोलनारूपाने भारतीय जनता पार्टी करेल का? धन्यवाद सर. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलं. आपल्याला सांगितलं की केंद्र सरकारच्या संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याशिवाय ते होणार नाही. बाबासाहेबांचं संविधान दिल्यापासून 1950 पर्यंत आतापर्यंत कुठल्याही सरकारने त्याची दुरुस्ती केली नाही. त्या दुरुस्तीचा आग्रह आपला असला पाहिजे. तो आपला पक्षाचा म्हणून नेहमीच त्या ठिकाणी पत्र, आता मी ती सांगितलं तुमच्या या पत्रानंतर मला एक पत्र पाठवावं लागणार, त्याची कॉपी या मंडपाला देईल मी. एक शेवटचं जे आपलं जनगणनेबद्दल. दुसरा, चंद्रपूरला कोणतरी गेलं पाहिजे का? तर गेलं पाहिजे. मी माननीय देवेंद्रजीला विनंती करला की त्या ठिकाणी कोणातरी सरकारचं प्रतिनिधी गेलं पाहिजे, कोणतरी पालकमंत्री त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेब किंवा कोणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तिसरं, जरांगे पाटलाच्या समोर जे काही आंदोलन सुटलं, तर मला असं वाटतं त्या दिवशी सर्वपक्षीय बैठकीत जे ठरलं होतं त्या बैठकीनुसार ते सुटलं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी काय त्या ठिकाणी बोलणं झालं तर त्या ठिकाणी मी हजर नसल्यामुळे मला माहिती नाही. पण मी तुम्हाला वारंवार सांगतोय की सरकार असं कुठलंही पाऊल उचलणार नाही जे मला वाटतं. तर शेवटी मी एक पक्षाचा प्रमुख असल्यामुळं सरकारमध्ये त्याच्यात काय बोलणी झाली या बोलणीत मी नव्हतं, पण पक्षाच्या बैठकीत झालं. तर सर्वपक्षीय लोकांनी जो भूमिका मंत्रिमंडळासमोर घेतली आहे ती महत्वाची भूमिका आहे. या देशात राज्यातले सर्व पक्ष 13 कोटी जनतेचे चालवणाऱ्या सर्व पक्षाची भूमिका ती अत्यंत अभिनंदनीय होती. ती मग राष्ट्रवादीचे असो, शरद पवार साहेबांच्या लोकांची असो, उद्धव ठाकरे साहेबांच्या लोकांची, जरी ते आपल्या विरुद्ध असेल आमच्या सरकारमध्ये, तरी मी त्यांची भूमिका सांगतोय. योगेंद्र गव्हाणेची असेल, प्रकाश आंबेडकरची असेल, 14ही पक्षांनी राज्यातल्या एकच भूमिका घेतली की 0.01% ओबीसी लागणार नाही. याच आधारावर त्यांनी ती बैठक संपवली आहे. त्यामुळे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री सुद्धा असा काही निर्णय करणार नाही जो आपल्या कुणबी समाज किंवा ओबीसी समाजाच्या विरोधात असेल. त्या बैठकीला त्या स्पॉटवर मी नसल्यामुळं तिथे काय करायला जाणार आम्हाला माहिती नाही. पण आपण हे नक्की समजा की जेव्हा अशी परिस्थिती येईल की केसालाही धक्का लागेल ओबीसी समाजाचा, भाजप आपल्या सोबत राहील, पूर्ण महाराष्ट्रभर पाठीशी राहील. त्यामध्ये कुठलीही त्या ठिकाणी शंका मनात ठेवायची गरज नाही. तिसरा प्रश्न आपला होता, मी सांगितलं चंद्रपूरला कोणतरी गेलं पाहिजे, तर निश्चित मी आज अध्यक्ष म्हणून सांगेल. तिसरं, देवेंद्रजी येणार आहे हा समिती, तर माननीय देवेंद्रजी या ठिकाणी तुमच्याकडे आयसोर घेत आहे ना आता सरकार म्हणून. ते माझं काय म्हणणं आहे, माझी एवढीच विनंती आहे, नाही ते मांडलंच पाहिजे. माननीय देवेंद्रजी सरकारचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे जेव्हा घटक सरकार या ठिकाणी येत आहे तर 5 तासांनी येणार आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनी वेळच दिला. मला सुधाकर कोळेंनी कळवलं आता, मला माहिती नव्हतं पण त्यांनी सांगितलं. पण देवेंद्रजी येत असेल तर तुम्ही डायरेक्टली इतका मोठा सर्वपक्षीय कुणबी समाज बसला आहे, एवढं मोठं व्यासपीठ आहे, खाली बबनराव तायवाडेजी वगैरे आहे, तुम्ही काही सोडणार नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही त्यांना हे सर्व प्रश्न विचारले पाहिजे. भाजपच्या अध्यक्ष म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी 100% या संपूर्ण व्यासपीठाच्या पाठीशी आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.